उपराजधानी नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। महायुतीच्या सगळ्या आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलंय। आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्री आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। यासोबतच आगामी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना देतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि आज ब्रेकफास्ट डिप्लोमसी संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अभिषेक, काय कारण ही ब्रेकफास्ट डिप्लोमसी आयोजित करण्यात आलेली आहे? कोणकोणत्या मुद्द्यांवरती मुख्यमंत्री आमदारांना मार्गदर्शन करतील? एकूणच बघायचं तर दर अधिवेशनामध्ये अशा प्रकारची डिप्लोमसी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत असते। मग कधी ती डिनर डिप्लोमसी असते, तर कधी ब्रेकफास्टच्या माध्यमातून हे सगळे आमदार, महायुती असेल किंवा मग भाजपचे आमदार हे एकत्र येताना पाहायला मिळत असतात। मुख्यमंत्र्यांकडून काही सूचना देखील केल्या जातात आणि त्याच प्रमाणे ही रुटीन एकूणच बैठक असल्याचं कळतं आहे। मात्र आगामी निवडणुका हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं एकूणच कशा प्रकारे तयारी सुरू आहे, सोबतच महायुती संदर्भात जवळपास हे आता निश्चित होताना पाहायला मिळते आहे। शिवसेना आणि भाजप हे दोघंही आपल्याला महापालिकेमध्ये तरी काही ठिकाणी एकत्र येताना दिसणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। एकूणच मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। सोबतच एकूणच विधिमंडळाचं कामकाज देखील सुरू आहे आणि या विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात देखील मुख्यमंत्री हे मार्गदर्शन करताना आपल्याला आमदारांना पाहायला मिळतील। अभिषेक, अपडेट जाणून घेऊ याच संदर्भातले। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।